हाय, नंदिनी. वाव, व्हेरी नाईस नेम. माझं नाव राजेश. नाव तर जुळतंय, मन जुळतंय की नाही पाहूया. नाही नाही, म्हणजे नाव खूप छान आहे तुमचं. अच्छा, आजीने ठेवलंय. वाव, बघा कसा योगायोग आहे. माझंही नाव माझ्या आजीनेच ठेवलंय. म्हणजे त्या काळी राजेश खन्ना खूप फेमस होते आणि माझी आजी राजेश खन्नाची खूप मोठी फॅन होती. तिने तर एकदा आजोबांना सांगितलं की लग्नाच्या वेळी जर राजेश खन्ना मिळाला असता तर मी त्याच्याशीच लग्न केलं असतं म्हणून. खूप गमतीदार होती माझी आजी. बरं, घरी कोण कोण असतं तुमच्या? अच्छा, वाव. माझंही तसंच काहीतरी. म्हणजे आई, वडील, लहान बहीण आणि मी, एक छोटासा परिवार, सुखी परिवार. बघा, मी पण किती मूर्ख आहे. बोलत बसलो तर बोलतच राहतो. कसं आहे, माझं कामच तसं आहे, तिथे बोलावंच लागतं. तुम्ही काही घेणार, चहा, कॉफी, ज्यूस वगैरे? नाही म्हणजे कसं, पहिल्यांदा भेटलोय आपण, काहीतरी घ्या, चहा, कॉफी, ज्यूस. एक मिनिट, मी तुमच्यासाठी गरम गरम कांदा भजी आणि आल्याचा चहा घेऊन येतो. टॅन, गरम गरम कांदा भजी आणि आल्याचा कडक चहा. कसं आहे, माझाही फेवरेट मेनू आहे. म्हणजे आभाळावरती धडकणारा तो ढग आणि थंडगार सुटणारा तो वारा आणि ढगाच्या मागे लपलेला तो सूर्य आणि इथे रिमझिम होणारा तो पाऊस. आणि या सगळं चालत असताना ह्याच्यामधून किचन मधून येणारा जो भजीचा वास आणि आल्याचा कडक चहा, यापेक्षा सुख काय? नाही म्हणजे रोमॅन्टिक वगैरे नाही, म्हणजे मला असं हलक्या फुलक्या वातावरणामध्ये राहायला खूप आवडतं. अच्छा, सॉरी, एक विचारू? म्हणजे मला वाटलं तुम्हाला पण आजकालच्या मुलींसारखं पिझ्झा, बर्गर किंवा असं फ्रँकी वगैरे खायची सवय असेल. अच्छा, नाही म्हणजे मी तुम्हाला भजी दिली ना त्यामुळे. बरं, तुम्ही जॉब काय करता? अच्छा, ब्युटिशियन आहात. अरे वा. मला हे ब्युटिशियन नाही म्हणजे छान काम आहे ब्युटिशियन. नाही, मलाही आवडलं असतं ब्युटिशियन व्हायला, पण मी सध्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मार्केटिंग हेडचा जॉब करतो. म्हणून म्हटलं ना, मला जास्त बोलण्याची सवय आहे. अच्छा, निघालात? अहो, जेमतेम भेटून आपल्याला फक्त 10 मिनिटं झालेत. थोडं वेळ थांबले असतात, आपण काहीतरी बोललो असतो एकमेकाबद्दल. नाही म्हणजे, अच्छा, उशीर होतोय का? ठीक आहे, काय हरकत नाही. आपण खूपच वेळ घेतलाय मी तुमचा. पुन्हा कधीतरी भेटू आपण, चालेल. या मग तुम्ही. बाय. काळजी घ्या स्वतःची. या.